ये रात को चोरी के जैसा कैसे आए, हमारे को बिगर नोटिस दिए, हमको बिगर इन्फॉर्म किए, हमारा ताला तोड़ के लेके गए। हमारे दुकान से 10 लाख रुपया कैश रखा था, मैंने एक जगह बेचा वाइफ का, वो पैसा आया था, मेरे एक आदमी ने एक दिन पहले लाके वहां पैसा रखा था, वो 10 लाख रुपया भी अकाउंट उधर से गले में से गायब है, गैर कारोबार कर रहा है। इसी के लिए हम सीएम से रिक्वेस्ट करते हैं, ये संस्था का जो भी कारोबार है इसका पूरा ऑडिट और पूरा इन्क्वायरी किया जाए। बोलून धमकी दिलेला आहे, आम्हाला जीवन मार आणण्याची धमकी। आम्ही जज साहेबांना पण वर्लीमध्ये सस्मिरामध्ये आयुक्ताकडे केस चालू आहे, तिकडे पण मी बोललेलं आहे साहेबांना, 3-4 वेळा बोलून झालेलं आहे। राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधित शालेय पोषण आहारातील तांदूळ परदेशात तस्करी केल्याचा आरोप समोर आला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। वाशीतील तुंगा हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक गुप्ता यांनी अनिल गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केलेत। अशोक गुप्ता यांनी सांगितले की राज्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी असलेला तांदूळ गैरमार्गाने बाहेर काढून त्यांची आफ्रिकन देशांमध्ये तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे। या प्रकरणात रेशनिंग पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी आणि सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे। अनिल गुप्ताचे खूप सोर्सेस आहेत। मला, माझ्या मुलाला आणि माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली आहे, म्हणून मी नवी मुंबईतील वाशी येथे पत्रकार परिषद घेतल्याचे यावेळी अशोक गुप्ता यांनी व्यक्त केले। तसेच या घोटाळ्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। और वो जो ऑफिसर एंटी करप्शन को ट्रैप हुआ, उसका ट्रैप का कॉपी भी मैं लगाया हूँ। और वो ऑफिसर फील्ड पे कैसे आ सकता, और किस अधिकारी ने उनको परमिशन दिया है रात को गारंटर से ताला काट के, मेरे बिगर परवानगी का, मेरे जगह पे ताला काट के मेरे दुकान का ताला काटने का परवानगी कौन दिया है? इसका मैं शासन से भी जवाब मांगा हूँ, सबसे मांगा हूँ, उसका पुलिस कंप्लेंट भी किया हूँ, सीएम तक का सब जगह कंप्लेंट किया हूँ। अब इसके ऊपर जो कार्रवाई होगी भी मालूम पड़ेगा। कह रहा हूँ इसके अंदर देखिए 5 उंगली है। देवेंद्र फडणवीस साहब हर जगह नीचे जाके लेवल पे नहीं है, जो इसके अंदर करप्ट है, जो संस्था को जिसको काम दिया गया है वो करप्ट कर रहा है, गलती कर रहा है, उसके हम भी उसके मेंबर हैं। कल अगर संस्था के ऊपर कोई कार्रवाई हुई तो उसके मेंबर हम भी हैं। जो अनिल गुप्ता को सजा हुई हमको भी होगी, तो हम उसी का मांगनी करने के लिए प्रेस कॉन्फ्रेंस रखेंगे। अनिल गुप्ता इतना वो कर रहा है और हमारा कुछ सुन नहीं रहा है, अब अपना गैर कारोबार कर रहा है। इसी के लिए हम सीएम से रिक्वेस्ट करते हैं, ये संस्था का जो भी कारोबार है इसका पूरा ऑडिट और पूरा इंक्वायरी किया, और जो जो उन्होंने तकरार, जो भी आदमी ने इस पर, जो भी विरोधी पक्ष नेता, जो भी आमदार, जो भी कोई भी लोगों ने कंप्लेंट किया, उस कंप्लेंट का पूरा निवारण किया जाए। मला हेच बोलायचं आहे फक्त थोडक्यात, जे काय ह्याच्यामध्ये गैरकारभार होत आहे, हेच जेबी ग्रेन ए रिजनमध्ये गव्हर्नमेंटकडे बोरीवली एफसीआय गोडाऊनवरून मुंबई धारावी ते कुलाबापर्यंत माल पोहोच करायचा, त्याला 10 टनाचे 10,500 रुपये भाडे भेटतात। आणि हेच जेबी ग्रेन डीलर असोसिएशनला भिवंडीवरून साले पोषण आहारच्या तांदळाच्या 10 टनाचे फक्त 1400 रुपयेमध्ये घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये सरासर घोल आहे, हे सरासर झोल आहे ह्याच्यामध्ये। आपण पण समजून घ्या, 10,500 रुपये 10 टनाचे भाडे घेतो। भिवंडी मुंबई बोरीवली गोडाऊनपेक्षा लांब आहे, कमीत कमी 20-25 किलोमीटर तिकडून लांब आहे। तिकडून तो 1400 रुपये भाड्यामध्ये कसं परवडणार त्याला? फक्त 14,500-4,500 रुपयाचे डिझेल लागतात। ते कसं याच्यामध्ये शासनाला पण टेंडर देताना हे अनिल गुप्ताच्या काय संलग्न आहे की काय आहे की ते त्याच्या हिशोबाने ते चालवत आहे, हे चुकीचे काम करत आहे। असणार ना बाहुबली, जे सीएमच्या लेटर हेड, सीएमच्या अंबादास दानवेच्या प्लस श्री माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या लेटर दिलेला, रिमार्क केलेला सीएमच्या लेटर गायब होतो। त्याच्यामध्ये काय ना काय घोळ तर आहेच। यासाठी मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आहे की आमच्या जानचे धमकी देतात। माझ्या 2 टाइम माझ्या गाडीला अडवण्यात आलेलं आहे, बाहेरचे पोरं येऊन धारावीमध्ये। आणि धारावी कसले एरिया सांगायला तुम्हाला गरज नाही, आपल्या सेफ्टीसाठी मी इकडे घेतलेला आहे। अनिल गुप्ताचा एवढा सोर्स आहे, मला 2 वेळा रस्त्यामध्ये अडवलेला, माझ्या पोराला धमकी दिलेला आहे, माझ्या भावाला ऑफिसमध्ये बोलून धमकी दिलेला आहे, आम्हाला जीवन मार आणण्याची धमकी। आम्ही जज साहेबांना पण वर्लीमध्ये सस्मिरामध्ये आयुक्ताकडे केस चालू आहे, तिकडे पण मी बोललेलं आहे साहेबांना, 3-4 वेळा बोलून झालेलं आहे। आणि मी एनसी दिलेलं आहे चौकी वडाला ट्रक टर्मिनसवरती, अजूनपर्यंत काही नाही, त्याच्यानंतर पण काही नाही। प्रशासन तेव्हा पोलीस जागा होणार जेव्हा आमच्यावरती, आमच्या पोरावरती, आमच्या जे संघटनामध्ये आम्ही आहे ह्याच्यामध्ये बॉडी मेंबर, आमच्यावरती काय झाला याचा सरासर आरोप अनिल गुप्तावरती
यामुळे मी एवढा लांब वाशीमध्ये न्यू मुंबईमध्ये हे प्रेस कॉन्फ्रेंस घेत आहे। हाँ, इसका मुद्दा क्रमांक 10 पे 27 नंबर पेज पे है। जो ये साले पोषण आहार अनिल गुप्ता जी को जेबी ग्रीन को दिया गया है, उसका 2023 फेब्रुवारी ते 2025 पर्यंत पहिले जे टमाचे 2 वर्षाचे ते करारनामे झालेले आहे ते 3700 रुपये 10 टनाचे होते त्यावेळी भाडे 2023ला 25 पर्यंत 3700 रुपये गव्हर्नमेंट देत होता त्यावेळी त्याला देण्यात आलेलं होतं। ते जे करारनामे बघा लावलेलं आहे याच्यावरती।